नमस्कार. NSP न्यूज सक्सेस पालघर. पालघर जिल्हा मनसे रस्ते साधन सुविधा आस्थापनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील यांनी जव्हार तालुक्यातील सावटपाडा गावाला भेट दिली. या भेटीदरम्यान मोखाडा तालुका रस्ते विभाग अध्यक्ष दिनेश दिघे, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या गावात गंभीर समस्या असून नागरिकांना रस्ता आणि पुलाभावी दैनंदिन जीवनात मोठा संघर्ष करावा लागत आहे. गावकऱ्यांना दैनंदिन कामांसाठी आणि वैद्यकीय आणीबाणीच्या वेळी नदी पोहून पार करावी लागते. रुग्णांना हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी नदी ओलांडताना मोठी कसरत करावी लागते. रिपोर्टर सकरू वाजे, मोखाडा. NSP न्यूज सक्सेस पालघरचे मुख्य प्रतिनिधी. नमस्कार. ज्ञानेश्वर पाटील. आज आम्ही जव्हार मधलं गाव आहे ना, जव्हार मधलं नेहाळा बुद्रुक पैकी सावटपाडा या सावटपाड्यामध्ये आम्हाला येण्यासाठी दिनेशने सांगितलं. आमचा हा मनसेचा कार्यकर्ता आहे, मोखाडा तालुक्यातला तालुका अध्यक्ष, तालुका संघटक आहे रस्ते आस्थापना विभागाचा, की एकदा बघायला चला तिथली परिस्थिती तर सावटपाड्याची काय आहे. खरं अक्षरशः मी चालत तिकडनं आल्यानंतर अनेक गोष्टी मला तिकडनं बघायला भेटल्यात, त्या अंगावरती काटा येण्यासारख्या आहेत. की 75 वर्ष आपण साजरी केली आणि नेहमी आता देशाचा आपण सोडतोय, फक्त महाराष्ट्राचं तर पकडू. या महाराष्ट्रातला पालघर जिल्हा, ज्या पालघर जिल्ह्यावरती अनेक अधिकारी पोहोचत आहेत, या आदिवासींच्या योजना अनेक जण खात आहेत. म्हणजे सगळ्यात जास्त रस्ते जर झाले असतील ना ते जव्हार आणि मोखाड्यामध्ये. एक रस्ता 5-5, 10-10 वेळा झालाय. पण जिकडे गरज आहे ना तिकडे सगळे तोंडावरती पट्टी मारलेले आहेत. शोकांतिका एवढीच आहे. इथनंच आदिवासी विकास मंत्री होऊन गेले, इथनंच त्यांचे पुत्र खासदार आहेत, इथनंच एक आमदार होऊन गेले, ते सत्तेमध्ये समाविष्ट होते. याच भागामधनं जिल्हा परिषदचे अध्यक्ष ते आता भारतीय जनता पक्षाच्या सोबत आहेत, त्या सरकारमध्ये आहेत. हे दिसलं नसेल लोकांना मतदान करण्यासाठी. म्हणजे हा जो पोरगा आहे आमचा, नाव रे तुझं? रामू भोगाडे. हा मंत्रालयापर्यंत जाऊन आलाय, तरी सुद्धा यांना समजा म्हणजे बाल्टींच्या पोटाची कळ ही तिलाच माहीत असते. या इथल्या लोकांना एकदा विचारा ना, काय काय हवं आहे तुम्हाला. ज्या गोष्टी अपेक्षित नाहीत त्या गोष्टी या पालघर जिल्ह्याला आणल्या जातात. वाढवण बंदर आणून तिकडे सगळी चौथी मुंबई बसतात. त्याच्यातला हे भाग बघा, अक्षरशः लाभ म्हणजे अशा शिव्या येतात तोंडात तुम्हाला द्यायला. पण इथल्या मुख्यमंत्र्यांनी लक्ष दिलं पाहिजे. खासदार साहेब, तुम्ही खूप चांगले कामं करता, आम्ही मानतोय तुम्हाला चांगले कामं करताय. त्या ट्रेनचा भाग सोडाव. त्या गुजराती मारवाड्यांसाठी कशाला धावपळ करतायत? आपल्या आदिवासी माणसांसाठी करा ना, तुम्ही आदिवासी समाजापैकी आहेत ना. मग इथल्या आदिवासी माणसांसाठी धावपळ केली पाहिजे की नाही? इथली जर बाई डिलिव्हरीला न्यायची असेल आत्ता पण, तर त्यांच्याकडे आत्ता उन्हाळ्यामध्ये पण व्यवस्था नाहीये. नदी उतरूनच जावं लागतं. आणि पावसाळ्यामध्ये तर भयानक परिस्थिती आहे. इथली पोरं, लहान पोरं जर न्यायची असेल तर टोप किंवा ती गमेली मोठी प्लास्टिकची त्यात ठेवायला लागतात आणि ती लोटत न्यावी लागतात, किंवा ते ट्यूब असतात त्याच्यामध्ये ठेवायला लागतात. कसलाच तुमचा विकसित भारताकडे तुम्ही चाललात. काही लोक फक्त आदिवासींच्या नावावरती त्या योजना आणायच्या आणि पैसे खायचे. आणि निर्लज्ज जे 400 कोटींचा बसलेला प्रकल्प ते तर जव्हारमध्येच आहे, त्यांनाही काही कळत नाहीये. त्यांचे अधिकारी फक्त त्या ठक्कर बाबा योजनांमधनं पैसेच खायचे धंदे उचलतात. खोट्या खऱ्या बकऱ्या दाखवून ना काम करतायत. बरोबर, मला वाटतं ही गोष्ट खूप कठीण आहे. ही परिस्थिती सन्माननीय राजसाहेबांना या संदर्भातली भेट घेऊन या गावाची परिस्थिती, इथल्या ग्रामस्थ, इथल्या महिला या सन्माननीय राजसाहेबांच्या भेटीसाठी नक्की नेणार. आणि येत्या पावसाला म्हणजे आत्ताचा आपला मार्च महिना आहे, जूनपर्यंत या गावाची परिस्थिती, हा इथला मधला या नदीवरचा जो ब्रिज झाला पाहिजे, इथल्या लोकांचे हाल, इथल्या विद्यार्थ्यांचे हाल, इथल्या मुलांचे हाल, इथल्या गोरगरिबाचे हाल हे याच्यातनं निघून जावं आणि त्यांना उत्तम सुविधा मिळत. किमान त्यांना इथनं शहरापर्यंत तरी जाता यावं, शिक्षणासाठी जाता यावं, आरोग्याच्या व्यवस्थेसाठी जाता यावं. एवढी फक्त आज हे बघितल्यानंतर खूप वाईट वाटलं. अनेक गोष्टी बोलायच्या होत्या पण त्या तोंडातूनही निघणार नाहीत. एकदा मुख्यमंत्र्यांनी या गावाला भेट द्यावी. तुम्ही अनेक यांना भेट देत आहेत ना, एकदा येऊन भेट द्या. आणि नुसती भेट नाही, येताना तुमचे सगळे ते कॉन्ट्रॅक्टर लॉबी आहे ना, ती सगळी जोडीला घेऊन लगेच डांबर आणि या सगळ्या गोष्टी उभ्या करा. तुर्तास इकडे थांबतो. हे नाही झालं ना तर यांनी 4-4 रस्त्यांवरची बिलं काढलीत ना, त्यांच्यासमोर आम्ही जाऊन बसणार. पहिल्यांदा हातोडा त्यांच्यावरती, नंतर आम्ही काय करायचं ते बघू. धन्यवाद.